नमस्कार. आज पुन्हा एकदा तुमच्या समोर इंद्रधनुच्या माध्यमातून येतोय. इंद्रधनु विलेज म्हणजेच पितांबरी प्रोम असा जॉईंट व्हेंचरचा आपला हा प्रकल्प. असा हा मोठा प्रकल्प, दापोलीतला एक मोठा प्रकल्प. याच्या आधी आपले 3 प्रकल्प झाले आणि आता हा इंद्रधनु विलेज, ज्याची ही पहिली फेज 50 बंगल्यांची आता आपण करतो आहोत. आणि सर्वप्रथम मला तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानायचे आहेत, कारण तुम्ही आपले सगळे व्हिडिओ पाहताय, उत्तम प्रतिसाद देताय आणि त्या प्रतिसादातनं, तुमच्या आशीर्वादाने आजपर्यंत जवळजवळ आपण 200 बंगल्यांचं स्वप्न लोकांचं पूर्ण केलं. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा 2 विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे. पहिला विषय हा निश्चितच प्रकल्पाचं जे काही आपलं काम चालू आहे, जे चांगल्या गतीने पुढे जात आहे, ज्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. आणि या इन्फ्रास्ट्रक्चर अम्युनिटीज मध्ये आपला मागच्या वेळच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की स्विमिंग पूलचं काम सुरू होतं, पण आता प्रत्यक्षात स्विमिंग पूल पूर्ण झालेला आहे. माझ्या बॅक साईडला जर पाहिलं तर हा मोठा असा स्विमिंग पूल आहे. 35 बाय 25चा असा स्विमिंग पूल आहे, ज्याच्यामध्ये 2 खासियत केलेल्या आहेत. एक मोठ्यांकरता आहे आणि त्याचबरोबर एक किड्स करता आहे, म्हणजेच मुलांकरता, लहान मुलांकरता आहे, ज्याची खोली म्हणजे डेप्थ ही 3 फुटाची आहे. आणि जो मोठा सेक्शन आहे, जो मी तुम्हाला 35 बाय 25चा म्हटलं, जो मोठ्यांकरता आहे, ज्याची खोली ही साधारण 5 फुटाची आहे. या स्विमिंग पूल मध्ये 2 अशी वेगळी खासियत आहेत. एक म्हणजे माझ्या लेफ्ट साईडला जर पाहिलं तर या ठिकाणी असा सेक्शन केलेला आहे की जर तुमची मुलं या स्विमिंग पूल मध्ये खेळत असतील तर या ठिकाणी बसून तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवू शकता. आणि माझी जी राईट साईड आहे, म्हणजे 4 पायऱ्या चढल्यानंतर एक गझिबो सेक्शन केलेला आहे. या ठिकाणी सगळी फॅमिली बसून तुम्ही भरपूर गप्पा मारू शकता. स्विमिंग पूलच्या एक्स्ट्रीम राईट साईडला, म्हणजे स्विमिंग पूलचा जो उजवी बाजू जी आहे, जिथे क्लब हाऊस होतंय, असं सुंदरसं असं क्लब हाऊस त्या ठिकाणी होणार आहे. आणि क्लब हाऊस मध्ये लहान मुलांना खेळण्याकरता तर गेम्स आहेतच, पण त्याचबरोबर एक छोटासा असा कॅफे सेक्शन सुद्धा होणार आहे, ज्याच्यामुळे या प्रकल्पामध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी या तुम्हाला इथेच मिळणार आहेत. त्याच्यामुळे अशी सुंदर अशी इंटिग्रेटेड टाउनशिप आहे, जिथे या आत्ताच्या पहिल्या फेज मध्ये 40 लोकांनी आपलं घराचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. तुम्ही कशासाठी थांबताय? माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की या इंद्रधनु प्रकल्पामध्ये आपलं घर अवश्य करा, कारण हा प्रकल्प सुंदरच आहे. आपल्या व्हिडिओचा दुसरा भाग म्हणजेच उत्तरार्ध. उत्तरार्धामधला सामाजिक विषय म्हणालात किंवा मनाचा थोडासा हळवा कोपरा. मनाचा हळवा कोपरा या अर्थाने, कारण बघा ना, आपलं जे 20 ते 40चं जे आयुष्य असतं, जे कुठे ना कुठेतरी धकाधकीचं जातं, जे कुठेतरी पैसा कमवण्यामध्ये जातं, कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यामध्ये जातं. पण ज्या वेळेला 40 नंतरचा टप्पा येतो, ज्याला कुठेतरी आपल्याकडे एक फायनान्शियल स्टॅबिलिटी आलेली असते, तेव्हा आपल्या मनाला वाटायला लागतं, अरे खरं आयुष्य आपण जगायचं राहिलो का? आणि अशाच वेळेला आपल्याला गाव खोणावाला लागतं आणि त्यावेळेला आपण गावातल्या घराचा पर्याय शोधायला लागतो. मग हे गावातलं घर म्हणजे कुठलं? मग आम्ही तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की आपला इंद्रधनु विलेज असो किंवा नक्षत्रमध्ये असो, या ठिकाणी ह्या घराचा पर्याय तुम्हाला उत्तमरित्या मिळू शकतो. बघा ना, बंगल्यातली सकाळ, आपण ज्यावेळेला बंगल्यातली सकाळ अनुभवतो ना, त्यावेळेला नुसतं वरांड्यामध्ये जरी आलो, त्याला समोरचा दिसणारा सुंदर बगीचा म्हणजेच आपलं गार्डन, त्याचबरोबर येणारी पक्ष्यांची किलबिल आणि सुंदर असा निसर्ग. आपल्या बंगल्याला जर टेरेस असेल तर संध्याकाळी किती उत्तम जाईल. बघा ना, त्या संध्याकाळी टेरेसवरती बसून निरभ्र असं आकाश न्याहाळण्याची जी अनुभूती आहे, ती निव्वळ आणि निव्वळ
या कोकणातल्या घरांमध्येच आहे. इंद्रधनु विलेज आणि नक्षत्रमध्ये ही अनुभूती निश्चितच तुम्हाला मिळेल. आजपर्यंत 200 लोकांच्या घरांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं. म्हणून आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो की तुम्हाला तुमच्या गावातल्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्या साखळोली दापोली किंवा शिवनारी विलेज या ठिकाणी इंद्रधनु आणि नक्षत्र सारख्या प्रकल्पांमध्ये आपलं घर करायला विसरू नका. कारण आम्ही जे बोलतो ते करतो, कारण इथे शब्दाला किंमत